पुणे, विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. या शहराचे एक वैशिष्ट्यपूर्ण पावित्र्य, एक वेगळी संस्कृती आहे. पण याच महानगराच्या गर्दीत, विकासाच्या चकचकाटात काही काळोखी कोपरे तयार होत आहेत, जे या शहराच्या प्रतिमेला हळूहळू गालबोट लावत आहेत. पुणे शहरात आता जी घटना उघडकीस आली आहे, तिने पुणे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे जाळे किती खोलवर पसरले आहे याचा धक्कादायक खुलासा केला आहे. आंबेगाव पठार, धनकवडी हा पुण्यातील उपनगराचा भाग. याच ठिकाणी अर्जुन छिद्रवार पाटील नावाचा एक माणूस राहत होता. त्याची पत्नी गीता आपल्या पत्नीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीला धावली. दोघांनी मिळून काहीतरी वेगळा उद्योग करायचं ठरवले. गीताने त्वरित ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला आणि अल्पावधीतच तिचे ब्युटी पार्लर सुरू झाले. अर्जुननेही इतर उद्योग करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. पण घरात आता बायकोमुळे पैसा खेळत राहिला होता. त्यांचा संसार आनंदात सुरू होता. सगळा खर्च पाणी व्यवस्थित भागत होता आणि हातात पैसाही शिल्लक राहत होता. पण मानवी मन लोभी असते. गीताच्या ब्युटी पार्लरमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या वयोगटातील महिला आणि तरुणी सुंदर दिसण्यासाठी तिच्याकडे येऊ लागल्या. गीता त्यांच्याशी गप्पा मारायची, त्यांचे मनोगत जाणून घ्यायची. अनेकदा गप्पा पुरुषांच्या वागण्यावर, त्यांच्या अपेक्षांवर सुरू व्हायच्या. या गप्पांच्या ओघातच अर्जुनने गीताच्या डोक्यात एक विकृत विचार आला. अर्जुन विचार करायचा, आपल्या पार्लरमध्ये एवढ्या सुंदर तरुणी येतात. जर याच माध्यमातून आपण पुरुषांनाही आकर्षित केले तर 4 पैसे जास्त मिळतील. गीताला वाटले, ब्युटी पार्लर तर आहेच. येणाऱ्या महिला आणि तरुणींना जर शब्दांच्या जाळ्यात अडकवले आणि त्यांना सेटिंगचे काम दिले तर आपला धंदा वाढेल. त्यांच्या डोक्यात हा सुपीक विचार आला आणि दोघांनी तो प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले. पुरुषांना महिलांची गरज आहे आणि श्रीमंत घरच्या महिलांना पुरुषांची गरज आहे. अशा प्रकारची सेटिंग करून ब्युटी पार्लरच्या मुखवट्याखाली एका अनैतिक धंद्याची पायाभरणी झाली. कोणालाही संशय येणार नाही यासाठी हे काम अत्यंत गुप्तपणे सुरू झाले. या धंद्यासाठी अर्जुनने स्वतःचे सर्व काम सोडून दिले आणि तो पूर्णवेळ या नवीन व्यवसायाकडे लक्ष देऊ लागला. अर्जुनला स्थानिक तरुणींना या धंद्यात ओढायचे नव्हते. त्याला भीती होती की त्या पोलिसांकडे जातील किंवा त्यांना कोणी ओळखेल. त्याचा दृष्टिकोन अत्यंत थंड आणि क्रूर होता. बाहेरच्या तरुणींना आणा, त्या दबावामुळे परत जाणार नाहीत आणि त्यांना ओळखणारे इथे कोणी नाही. या हेतूने अर्जुन पाटीलने आपले जाळे पुणे शहराबाहेर पश्चिम बंगालमध्ये पसरवले. त्याने तेथील काही ब्युटी पार्लर आणि मसाज सेंटरवाल्यांशी संपर्क साधला. त्याने 2 निष्पाप तरुणींना गाठले आणि त्यांना पुण्यात आपल्या ब्युटी पार्लरमध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले. चांगल्या भविष्याचे स्वप्न घेऊन त्या दोन्ही तरुणी अर्जुनसोबत पुण्यात आल्या. पुण्यात आल्यावर त्यांचा भ्रम निराश झाला. अर्जुनने त्यांना ब्युटी पार्लर दाखवले खरे, पण लगेच स्पष्ट केले, तुम्हाला इथे नाही तर मी सांगतो त्या ठिकाणी काम करायचे आहे. अर्जुनने त्या तरुणींना एका अशा ठिकाणी नेऊन ठेवले जिथून त्या कोठेही जाऊ शकणार नाहीत. त्यांच्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले गेले. गीता देखील त्यांना घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई करत असे. ब्युटी पार्लर आता केवळ एक दर्शनी बोर्ड बनले होते. ज्या उद्देशाने त्या तरुणी पुण्यात आल्या होत्या तो उद्देश पूर्णपणे बाजूला ठेवून अर्जुनने त्यांच्यासाठी ग्राहक आणायला सुरुवात केली. जेव्हा त्या तरुणींना पहिल्या ग्राहकाकडे जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तीव्र विरोध केला. आम्ही ब्युटी पार्लरमध्ये काम करण्यासाठी आलो आहोत असा त्यांचा आक्रोश होता. पण अर्जुन आणि गीताच्या क्रूर दबावापुढे, त्यांच्या धमक्यांपुढे त्या दोघी हतबल झाल्या. त्या बळजबरीने हा अनैतिक धंदा करू लागल्या. त्यांना कमिशन दिले जात होते, पण त्यांचे चरित्र आणि भविष्य उद्ध्वस्त झाले होते. त्यांना आता परत गावीही जाता येत नव्हते आणि शहरातही कोणी ओळखत नसल्यामुळे मदतीसाठी आवाज उठवता येत नव्हता. पुणे शहरात अर्जुन आणि गीताचा हा धंदा आता बक्कळ पैसा मिळवून देत होता आणि दिवसेंदिवस फोपावत होता. याविषयी कोणालाच काही माहिती होणार नाही असा त्यांचा ठाम समज झाला होता. आनंदाने आणि निर्ढावलेल्या वृत्तीने ते आता ग्राहकांच्या मागणीनुसार तरुणींचा पुरवठा करत होते. याच काळात पुणे शहरात राहणारी एक तरुणी अर्जुन पाटीलच्या संपर्कात आली. तिला खऱ्या अर्थाने ब्युटी पार्लरमध्ये नोकरी हवी होती आणि तिने तशी इच्छा अर्जुनकडे व्यक्त केली. अर्जुनची नजर तिच्यावर पडली आणि त्याच्या मनात काळे कुट्ट विचार सुरू झाले. तो तिला गोडी गुलाबीने बोलू लागला, तुला आमच्या ब्युटी पार्लरमध्ये चांगल्या स्वरूपाचे काम मिळेल, पण आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुला कामे करावे लागतील. तरुणी भाबडेपणाने हो म्हणून मान डोलावत होती. अर्जुन तिला सोबत घेऊन ब्युटी पार्लरच्या आत घेऊन गेला. त्या ठिकाणी तिने पश्चिम बंगाल म्हणून आणलेल्या 2 तरुणींना पाहिले. त्या तरुणींच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव, भीती आणि निराशेची भावना स्पष्ट दिसत होती. त्याचवेळी अर्जुन पाटीलची बोलण्याची पद्धत आणि भाषा तिला संशयास्पद वाटली. एवढ्यात काही पुरुष ग्राहक त्या ठिकाणी आले आणि अर्जुन पाटीलने त्या तरुणीला उद्देशून ते क्रूर वाक्य उच्चारले, तुला यांच्याबरोबर थांबायचं आहे. ज्या क्षणाला तिला हे सत्य समजले त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर सर्व चित्र स्पष्ट झाले. तिच्या जीवाला धोका आहे आणि तिचा वापर
च्या व्यवसायासाठी केला जात आहे हे तिला कळून चुकले. तिने जराही वेळ न घालवता प्रसंगावधान राखून त्या नराधमांच्या तावडीतून स्वतःची कशी तरी सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढला. ती तरुणी एवढ्यावरच थांबली नाही. ती तिच्या आयुष्यातील सर्वात धाडसी निर्णय घेऊन थेट भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांना ब्युटी पार्लरच्या नावाखाली अर्जुन पाटील आणि त्यांची पत्नी गीता कशा प्रकारे हा अनैतिक आणि गुन्हेगारी धंदा करत आहेत याची इत्थंभूत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतली. जेव्हा पोलिसांनी पार्लरच्या आतील अवस्था पाहिली तेव्हा तेही हादरून गेले. त्या ठिकाणी पश्चिम बंगाल येथून आणलेल्या 2 पीडित तरुणींना डांबून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ त्यांची सुटका केली आणि त्यांच्याकडून अर्जुन पाटीलच्या गुन्हेगारी वृत्तीची माहिती घेतली. या छाप्यानंतर तक्रारदार तरुणीसह इतर 2 पीडितांना पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवले. ब्युटी पार्लर चालक अर्जुन पाटील आणि त्याची पत्नी गीता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरित अर्जुन याला अटक केली. मात्र त्याची गुन्हेगार पत्नी गीता ही पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झाली. सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत. अर्जुन आणि गीता यांनी पैशांसाठी पुण्यासारख्या शहराचे नाव आणि अनेकींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा शेवट एका तरुणीच्या धाडसामुळे झाला. ज्या आनंदात त्यांनी हा उद्योग सुरू केला होता तो आनंद क्षणभंगूर ठरला. मित्रांनो, पुण्याची बदनामी करणाऱ्यांना रोखण्यासाठी केवळ गुन्हेगारीनेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने जागरूकता दाखवली पाहिजे आणि पुणे शहराची संस्कृती जपली पाहिजे. दरम्यान या घटनेवर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.